नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. विठ्ठल 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 विठ्ठल. अध्यायांची एकदा उजळणी करून घेऊया आपण. पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय आहे सांख्य योग, तिसरा अध्याय आहे कर्मयोग, चौथा आहे ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा अध्याय आहे कर्म संन्यास योग, सहावा अध्याय आत्मसंयम किंवा आत्मसंयमन योग, सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग, आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग, नववा अध्याय राजविद्या राज्यगुह्य योग, दहावा अध्याय विभूती योग, अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग, बारावा अध्याय भक्ती योग, तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ठीक आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हे आहेत आपले अध्याय. आणि आपण आता आहोत अध्याय क्रमांक 2 वरती. आज आपण सुरुवात करणार आहोत श्लोक क्रमांक 40 पासून पुढे. 40व्या श्लोकामध्ये भगवंताने कर्माबद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. भगवंत सांगतोय की कर्म हे प्रत्येकाला आहे. कर्म हे कर्ण भाग आहे. कर्मापासून मुक्तता कोणाचीच नाहीये, पण ते करत असताना ते कसं केल्यावरती त्याची बाधा होत नाही हे भगवंत आपल्याला सांगतोय. जणू काही एखाद्या वैद्याने सांगावं की हे औषध आहे, पण या औषधाची मात्रा अशी घेतलीस, यावेळी घेतलीस, या प्रमाणात घेतलीस तर त्याची तुला बाधा किंवा साईड इफेक्ट होणार नाही आणि नेमक्या रोगावरती उपाय होऊ शकतो. असं जसं एखादा वैद्य सांगतो, अगदी त्याप्रमाणे भगवंत इथे सांगतोय अर्जुनाला की अर्जुना, तू कर्म कसं केलंस म्हणजे त्या कर्माची बाधा तुला होणार नाही. पाप पुण्य या सगळ्या गोष्टी, जे संचित प्रारब्ध क्रियमान कर्म या सगळ्या ज्या उत्पन्न होत असतात ते सगळ्या कर्मापासूनच उत्पन्न होतात. पण कशा प्रकारचं कर्म केलंस तर त्याचं बीजही नाही आणि त्याच्या फळाची चिंताही तुला नाहीये. ना त्यापासून क्रियमान कर्म ते असं आहे की ना त्याच्यापासून प्रारब्ध उत्पन्न होणार आहे. प्रारब्ध नाही तर त्याचं संचित नाही, आणि जर प्रारब्ध संचिताचा खेळ नाही तर या गर्भवासापासून तुझी मुक्तता आहे हे भगवंत अर्जुनाला सांगतोय. का? कारण अर्जुन अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहे, शोकाकुल अवस्थेमध्ये आहे. कारण अर्जुनाला वाटतं आहे की हे युद्ध जर मी केलं तर या युद्धामधून मला पाप लागेल. जर मला पाप लागलं तर मी नरकात जाईन, किंवा जर नरकातलं पण दूरची गोष्ट आहे, जर मी ह्या माझ्या आप्तस्वकीयांना मारलं तर माझं जे कर्तव्य कर्म आहे, एका मुलाचं, एका नातवाचं, एका भावाचं, ह्या सर्व कर्मांपासून मी कसा वेगळा होईन, किंवा ह्या कर्मांचं पुण्य मला मिळणार नाही, माझं कर्तव्य मी पूर्ण करू शकणार नाही. या सगळ्या संभ्रमामध्ये अर्जुन असताना भगवंत आता सांगायला सुरुवात करतोय की कर्म हे महत्वाचं आहे, कर्म हे अपरिहार्य आहे. मग ते कसं केलं पाहिजे यासाठी हा श्लोक क्रमांक 40 होता, ज्याच्यामध्ये भगवंत म्हणाला होता स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. नेमकं करणारं कर्म, जे कर्म आहे जसं मी तुला करायला सांगतोय तशा प्रकारे जर तू केलंस ना तर ते महान भयापासून तुझी मुक्तता करू शकतो. याच्यावरती आज आपल्याला बोलायचं आहे. आता पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 41. वाचायला संथेच्या दृष्टीने एकदम सोपा श्लोक आहे. त्याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये, फक्त जोडाक्षर आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? जोडाक्षर आहेत. व्यवसायात्मिका बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी. बोलत चला, जेव्हा मी पण बोलते ना तेव्हा तुम्ही बोलत चला. तुमची एक्सरसाइज होणार आहे, तुमची प्रॅक्टिस होणार आहे त्याच्यामध्ये. व्यवसायात्मिका बुद्धी, बुद्धी रेकेह, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन, रेकेह कुरुनंदन. बहुशाखा, बहुशाखा ह्यनंताश्च, बहुशाखा ह्यनंताश्च. ह ला य आहे त्यामुळे नुसता ह नाही बोलायचं आहे. बहुशाखा, हू पहिला उकार आहे. बहुशाखा ह्यनंताश्च, बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम, बुद्धयो व्यवसायिनाम. शांतपणे वाचलत तर शब्द मोठा आहे, मुद्दामून फोडला नाही कारण तो सोपा आहे. बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. ठीक आहे, तर कसा श्लोक बोलणार एकदा मी बोलून दाखवते, मग माझ्या मागून तुम्ही बोला. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. बोला, कोणीतरी अनम्यूट करून बोललात तर कळेल. हा,
व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. व्हेरी गुड, खूप छान. अजिबात चुका नाही केल्या तुम्ही. शेवटचा म हलंत आहे तसाच बोलायचा आहे. व्यवसायी नाम असं नाही बोलायचंय, व्यवसायी नाम अर्धवट बोलायचंय. याचा अर्थ आहे की हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार करणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसाच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या आणि असंख्य असतात. खूप सुंदर श्लोक आहे हा. म्हणजे जवळजवळ जे अभंग आहेत ना, त्या अभंगांचा बेस जर इथे कोणी कीर्तनकार प्रवचनकार असाल तर त्यांच्यासाठी कुठलाही अभंग असेल ना, त्या अभंगाचा बेस. फॉर एक्झाम्पल, क्षणोक्षणी हाची करावा विचार तारावया पार भवसिंधू, त्यातला हाची हा शब्द आहे ना, हाची हा शब्द तुकाराम महाराज म्हणतात हाची विचार करावा. का हाची विचार करावा? कारण इथे कृष्ण सांगतोय काय, कृष्ण सांगतोय जो पुरुष अविवेकी आहे, जो पुरुष अविवेकी आहे त्या पुरुषाच्या बुद्धीला अनंत फाटे फुटलेले असतात. म्हणून क्षणोक्षणी करायचाय हाच विचार करायचाय. कुठला? तारावया पार भवसिंधू. तसंच इथे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की निश्चयात्मक बुद्धी ही एकच असते, निश्चयात्मक बुद्धी ही एकच असते. पण जो अविवेकी आहे, जो अधार्मिक आहे, जो दुष्ट बुद्धीचा आहे, त्याच्या बुद्धीला अनंत फाटे फुटलेले असतात. अजून दुसऱ्या भाषेमध्ये सांगते, कन्फ्युजन केव्हा क्रिएट होतं, संभ्रम अवस्था केव्हा निर्माण होते, ज्या वेळेस मन अशुद्ध असतं. मन कधी अशुद्ध असतं? ज्या वेळेस त्या व्यक्तीचं कर्म अशुद्ध असतं. कर्म कधी अशुद्ध असतं? ज्या वेळेस त्या व्यक्तीची संगत अशुद्ध असते, संगत चुकीची असते. खूप सुंदर गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी वरून वरून बघू नका, वरून वरून बघू नका, असं काठाला बसून बघू नका. हे जिन खोजा तीन पाया, कबीर म्हणतात जिन खोजा तीन पाया गहरे पानी पेट, जिन खोजा तीन पाया गहरे पानी पेट, मैं बेचारा डूबन डरा, मैं बिचारा डूबन डरा रहा किनारे बेट. कबीर म्हणतात की ज्यांनी शोधलं ना, जे पाण्यात गेले, ज्यांनी शोधलं ते तळापर्यंत गेले, त्यांना काय मिळाले? त्यांना विवेक रूपी ज्ञान रूपी मोती मिळाले. पण मी बापुडा, मी बिचारा डुबण्यापासून घाबरलो, मग मी काय झालो? मी किनाऱ्यावरच बसून राहिलो, माझ्या हाताला मोती लागलेच नाहीत. अगदी त्याप्रमाणे परमार्थ वरवरचा करायचा नाही, अध्यात्म वरवरच करायचं नाही. एकदा त्याच्यामध्ये उडी घेतली ना तर खोल उडी घ्यायची, बुडायला घाबरायचं नाही, बुडायला घाबरायचं नाही. मग तिथे मी बुडलो तर काय होईल? मग मला घर संसार सोडावंसं वाटलं तर काय होईल? इतकं सोपं नाहीये, इतकं सहज कोणाला वाटत नाही की घर संसार सोडावा. इतकी ती गोष्ट साधी नाहीये. वैराग्य, वीत राग येणं इतकं साधं प्रकरण नाहीये. त्याच्यामुळे डोंट वरी अबाउट इट. कसं करायचंय? आतमध्ये डुबायचंय, कबीर म्हणतात. मग हे मी कशासाठी सांगते की आजच्या श्लोकांमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या भगवंत, आता बघा ज्ञानयोग झाला, श्लोक क्रमांक 38 पर्यंत ज्ञानयोग झाला. आता ज्ञानयोगानंतर परफेक्ट ज्ञान ते सांगितलं ना, आत्मा काय आहे, ब्रह्म काय आहे, तू कोण आहेस, तू कशाला घाबरतोयस, हे सांगून झालं. तर आता भगवंताने सुरुवात केलेली आहे. वेअर इज अ CTA, वेअर इज अ कॉल टू ऍक्शन. नेमकं काय करायचंय? वी पीपल, प्रॅक्टिकल पीपल टॉक इन टर्म्स ऑफ कॉल टू ऍक्शन, CTA. तर कॉल टू ऍक्शन भगवंताने पहिली ऍक्शन सांगितली, कर्म. कर्म कसं करायचंय? मग ते कर्म कुठून उत्पन्न होणार आहे? विचारांपासून उत्पन्न होणार आहे. विचार. मग कसा विचार असला पाहिजे? निश्चयात्मक बुद्धी असली पाहिजे. निश्चयात्मक, हे आहे, हे असंच आहे. आणि हे असंच तुम्ही बघू शकता, जुनी लोक जी आहेत किंवा आता जी लोक मोठ्या मोठ्या पदांवर आहेत किंवा आता जी लोक सक्सेसफुल आहेत, ते ना खूप फर्म असतात, खूप फर्म असतात. ते डगमगलेले नसतात त्यांच्या निर्णयावरती, त्यांच्या बुद्धीवरती. हे आपल्याला कसं कळू शकतं? एखादा व्यक्ती जेव्हा बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस काही लोक ततपप मम करतात, तो त्यांचा कदाचित जन्मतः प्रॉब्लेम असू शकतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण बोलतानाचा कणखरपणा, बोलतानाचा आत्मविश्वास कुठे निर्माण होतो? ज्या वेळेस बुद्धी कन्फर्म असते की हे काळे, हे पांढरं आहे. जी बुद्धी कन्फर्म आहे ती बुद्धी निश्चयात्मक आहे. त्या आत्म्याला विश्वास आहे. तो जेव्हा विश्वास असतो त्यावेळेसच सगळ्या गोष्टी
प्रखरपणे होऊ शकतात, त्यावेळेस सगळ्या गोष्टी पूर्णत्वाने होऊ शकतात आणि त्याच वेळेस आपली कृती समाजाला कुठेतरी मदतगार ठरू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इमॅजिन करा दरवाजा उघडा आहे, एखादी कॉन्फरन्स रूम आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑफिसमध्ये बसलाय, तुमच्या ऑफिसच्या कॉन्फरन्स रूम मध्ये तुम्ही बसलाय, किंवा महिलांनो तुम्ही हळदी कुंकाला गेलाय, तुमच्या मोठ्या हॉलमध्ये हळदी कुंकू आहे, किंवा एखाद्या बाईच्या घरी हळदी कुंकूला गेलाय. दरवाजामधून 2 व्यक्ती समोरून आल्या. कॉन्फरन्स रूम मध्ये दरवाजामधून 2 व्यक्ती समोरून आल्या. पहिल्यांदा आला पिऊन चहा घेऊन आला, सगळ्यांसाठी चहा घेऊन आला. पिऊन आला, त्याने चहा ठेवला आणि तो निघून गेला. त्याच्यानंतर आले एमडी, मॅनेजिंग डायरेक्टर, त्याच कॉन्फरन्स रूम मधून आत आले. ज्या वेळेस एमडी आतमध्ये आले त्यावेळेस सगळे उठून उभे राहिले. का उठून उभे राहिले? जर माणूस आल्यावरती उठून उभं राहायचं असतं तर तो पिऊन आला तेव्हा सुद्धा सगळेजण उठून उभे राहिले असते. तसं नाहीये ना. त्याला सुद्धा 2 हात आहेत, त्याला सुद्धा 2 पाय आहेत, त्याला सुद्धा डोळे, तो सुद्धा अंगाने धडधाकट. तो एमडी, तो सुद्धा अंगाने धडधाकट. उलट पिऊन तरुण आहे, एमडी तर म्हातारा कोतारा आहे, असा हलत येतोय, थरथर कापत येतोय, तरी सुद्धा तो आल्यावरती उभे राहिले. विचार करा. The person differs. The competency differs. How it differs? कसा बदल आहे? माणसामध्ये फरक काय आहे? माणसाच्या विचारामध्ये फरक आहे. माणसाच्या विचारामध्ये फरक आहे. का फरक आहे? पिऊनच्या आणि एमडीच्या. बेसिक पासून सुरुवात करूया. पिऊन आणि एमडी मध्ये काय फरक आहे? त्यांच्या कर्मामध्ये फरक आहे. बरोबर आहे. त्यांच्या पोस्ट मध्ये फरक आहे, त्यांच्या कर्मामध्ये फरक आहे. त्यांच्या कर्मामध्ये फरक काय आहे? त्यांच्या विचारामध्ये फरक आहे. त्यांच्या विचारामध्ये का फरक आहे? त्यांच्या ग्रहणामध्ये फरक आहे. त्यांच्या ग्रहणामध्ये का फरक आहे? त्यांच्या संगतीमध्ये फरक आहे. पिऊन ज्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून आलाय त्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून एमडी आलेला नाहीये, किंवा कदाचित फॅमिली बॅकग्राऊंड तोही गरीबच असेल, पण ग्रहण काय केलं? संगत कुठली मिळाली? त्या संगतीतून ग्रहण म्हणजे काय? काना वाटे, डोळ्या वाटे, मुखा वाटे, सगळं ब्रेनला, मनाला, माइंड अँड ब्रेन, बाय व्हॉट फॅक्टर्स इट इज गेटिंग फीड. कुठल्या गोष्टींनी ते माइंड आणि ब्रेन फीड करत गेलं, ते ग्रहण करत गेलं. त्या ग्रहणावरून विचार ठरले. एमडीने कुठल्या तरी काळात ठरवलेलं की मी एवढा बनेन, तो बनला. पिऊनला तेवढं ठरवणं शक्य नाही झालं. निश्चयात्मिका बुद्धी कमी पडली. पण असं कधी समजू नका की आयुष्याच्या या पातळीवरती चला मी आता पिऊन झालोय तर आता माझं काय संपलं. अजिबात नाही. जब जागो तभी सवेरा. जेव्हा आपण जागणार ना तेव्हा समजायचं सूर्य उगवला. कारण जाग तेव्हाच येते ज्या वेळेस ज्ञान रूपी सूर्य उगवतो. बाहेरचा सूर्य तर फक्त शारीरिक दृष्टीने उठवायला उगवत असतो आणि शारीरिक दृष्टीने कधी झोपायचं हे सांगत असतो. पण ज्ञान सूर्य आपल्या आयुष्याची, आपल्या या देहाची दिशा ठरवत असतो. त्याच्यामुळे असं नका समजू की आता आमच्या आयुष्यामध्ये कितीही तुमचं वय असू द्या, नो मॅटर, काहीही, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर प्रोफेशन, काहीही असेल, बाजूला ठेवा. आत्ता ज्ञान सूर्य उगवलाय. तशा पद्धतीची पर्सनॅलिटी बनू द्या, तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व बनू द्या. आणि मार्क माय वर्ड, हा माझा शब्द कुठेतरी लिहून घ्या. जर तुम्ही तसे बनलात तर तुमची आजूबाजूची परिस्थिती तशी बनायला लागते. त्यालाच आत्ताच्या काळात म्हणतात की बी द पर्सन व्हॉट यू वॉन्ट. जे तुम्हाला अचीव्ह करायचंय ना, जे तुम्हाला पुढे जाऊन बनायचंय. उदाहरणार्थ जर मला पुढे जाऊन खूप मोठ्या कंपनीचं एमडी बनायचंय तर मी आतापासूनच एमडी सारखी वागली पाहिजे. कसं एमडी सारखी वागली पाहिजे? तसे भारी कपडे घालणं फक्त महत्वाचं आहे का? तसं भारी शूज घालणं, घड्याळ घालणं फक्त महत्वाचं आहे का? अजिबात नाही. आत्ता काय महत्वाचं आहे? माझं व्यक्तिमत्व तसं बनणं. त्यासाठी क्लिअरिटी ऑफ थॉट, क्लिअरिटी ऑफ बिहेवियर, दॅट इज इम्पॉर्टंट. लोक म्हणतात गीता फक्त धर्माचं सांगते, गीता फक्त पुराणातलं सांगते. सांगा मला या श्लोकामध्ये भगवंताने बुद्धीवरती काय काम केलेलं आहे? कशा पद्धतीने भगवंत अर्जुनाच्या बुद्धीवरती काम करतोय? त्याच्या बुद्धीमध्ये नको असलेला भाग काढून टाकतोय आणि हवा असणाऱ्या भागाला भगवंत किती सुंदर रीतीने शेपअप करतोय, शेप देतोय. बघा एकदा. अजिबात गीता ही पुराणातली किंवा हे अजून आउटडेटेड आहे असं अजिबात नाहीये. आपल्याला समजत नाही हा भाग निराळा आहे, किंवा जे कोणी वक्ते आहेत, जे कोणी प्रचारक आहेत त्यांनी ते तशा रीतीने समजावलं नाही. पण मी नेहमी सांगेन, काळाच्या ओघामध्ये भगवंताने ही व्यवस्था करून ठेवले. कोणाला ना कोणाला तरी उभं केलंय गीता सांगण्यासाठी. हे आपलं कर्म शुद्ध नाही की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
आपलं कर्म शुद्ध असेल तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. तुम्हाला काय वाटतं? मी इथे बसून बोलावं म्हणजे आता मी डोंगरे महाराजांची कॉपी करते अशातला भाग नाही. मी इथे बसून बोलावं आणि तुम्ही इथे येऊन ऐकावं हा काय तुमच्या आणि माझ्या बुद्धीचा खेळ आहे? अजिबात नाही. भगवंत म्हणाला असं काहीतरी फालतू टाइमपास करत होतीस ना ते करू नकोस, इथे बस, काय सांग गीता सांग. तुम्हाला सांगितलं इतर दिवशी टाइमपास करत बसतो ना, रविवारचा सकाळी बस इथे बस, थोडा वेळ गीता ऐक. सांगणाऱ्याची बुद्धी माझी नाहीये आणि ऐकणाऱ्याची बुद्धी माझी नाहीये, कारण वृक्षाचे ही पान हले त्याची सत्ता. मग आपण कोण करणार आहे? आपण वृक्षाचं पानही जर त्या हवेने हलत नाहीये, त्याच्या सत्तेने हलतंय, तर मग आपली बुद्धी त्याच्या बुद्धीसमोर काय न्यायची? म्हणून ही बुद्धी निश्चयात्मक करायची. का निश्चयात्मक करायची? कारण ही बुद्धी भगवंताची आहे, ज्याने ही विश्वाची रचना केली. ही बुद्धी ऐऱ्यागेऱ्याची नाहीये, ही बुद्धी दिव्य आहे. ही बुद्धी अमरत्व प्राप्त करून घेण्यासारखी आहे. इतकी महत्वाची ही बुद्धी आहे. आणि इथे भगवंत म्हणतोय की दुष्ट माणूस असतो, जो अविवेकी असतो, त्याची बुद्धी प्रचंड फाटे फुटलेली असते. आणि या श्लोकाच्या अंडर माऊलींनी ती ओवी सांगितलेली आहे. कुठली ओवी? जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थोकटी म्हणू नको. हे माऊलींनी या श्लोकाच्या विश्लेषणासाठी सांगितलंय. पुढे जाऊन माऊली म्हणतात, तैसे ईश्वरा वाचुनी काही जी आनी लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ही जी बुद्धी असते ना निश्चयात्मक, ती बुद्धी या जगामध्ये ईश्वरावासून कोणालाच बघत नाही. पुढे जाऊन म्हणतात माऊली, येर ते दुर्मती जे बहुदा असे विकरती, ते निरंतर रमती अविवेकी आहे. बाकी जी उरलेली दुर्मती आहे ना, त्या दुर्मतीमध्येच अविवेकी रमत असतात. पुढे जाऊन माऊली म्हणतात, मनोनीतया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वष्टा दुष्ट नाही. याचा अर्थ काय आहे? हे जे अविवेकी आहेत ना, त्यांना त्यांच्या विवेकानुसार बुद्धी जिथे जिथे पडेल त्याच्यानुसार त्यांना स्वर्ग मिळतो, नरक मिळतो, त्यांना जे काही मिळायचं ते मिळतं, भूतयोनी मिळते, मनुष्य जन्म मिळतो, जे काही मिळायचं ते मिळतं, पण त्यांना आत्मसुख मिळत नाही. काय म्हणतात माऊली? त्यांना आत्मसुख मिळत नाही. आत्मसुख मिळण्यासाठी काय महत्वाचं असतं? निश्चयात्मक बुद्धी. आणि ती कशी महत्वाची असते ते आज आपण हरिपंडाच्या अभंगात सुद्धा बघणार आहोत. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 42. आता या तीनही श्लोकांचा अर्थ एकत्र दिलेला आहे, त्याच्यामुळे आधी आपण त्याच्या संथेचा भाग बघायचा आहे. यमिमाम पुष्पितां वाचम. यमिमाम म वरती अनुस्वार, त्याचा उच्चार म होणार आहे. यामिमाम पुष्पितां वाचम. ताच्या वरचा अनुस्वार पुढे व असल्यामुळे हलंत व असा होणार आहे. तुम्ही हा शब्द कंटिन्युअस वाचा, तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही. श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा. यामिमाम पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चिताः. प्रवदन्त्य, मी इथे आज बॉक्सेस टाकलेले नाही आहेत. आपण बरेचसे श्लोक बघितले. बी हॅबिटेड टू इट, याची सवय होऊ द्या तुम्हाला. प्रवदन्त्य जिथे आहात तिथे माझ्या मागून बोला. प्रामाणिक राहा स्वतःशी. प्रवदन्त्य विपश्चिताः. प्रवदन्त्य विपश्चिताः. यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चिताः. वेदवादरता. आता वेदवादरता पार्थ. प असेल तर विसर्ग अर्धा बोलतो. लक्षात आहे ना तुमच्या नियम? प असेल तर विसर्ग अर्धा बोलतो. याचा अर्थ काय? ताई विसर्ग कसा अर्धा बोलायचा? हपका मारायचा, पोटाला हपका येतो असा उच्चार अर्धवट सोडायचा. वेदवादरता पार्थ. वेदवादरता पार्थ. नान्यदस्तिति वादिनः. शेवटचे विसर्ग पूर्ण बोलायचे. ठीक आहे? तर कसा बोलायचा हा श्लोक? यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चिताः. वेदवादरता पार्थ नान्यदस्तितिवादिनः. दस्तितीचा पहिला ती दीर्घ आहे, दुसरा ती ऱ्हस्व आहे. बोलताना त्याची काळजी घ्या. ऍक्च्युली उच्चारामध्ये ते होऊन जातं, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. फक्त कॉन्शियसली बोला की हा दीर्घ आहे, हा ऱ्हस्व आहे. दीर्घ म्हणजे दुसरा, ऱ्हस्व म्हणजे पहिला. ओके? तर माझ्या मागून बोला, कोणीतरी अनम्यूट करा. यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चिताः.
वेदवादरतः पार्थ नान्यदस्तितिवादिनः. ओके, व्हेरी गुड, खूप छान ताई. पुढचा श्लोक घेऊया आपण. कामात कामात मनाहा. कामात मना, आता तो विसर्गाच्या पुढे स आहे म्हणून त्याचा उच्चार स असाच होणार आहे, विसर्गाचा उच्चार होणार नाहीये. कामात मान, कामात मान स्वर्ग परा जन्म कर्म फलप्रदाम. खूप सोपं आहे, जन्म कर्म फलप्रदाम. अर्थ पण जर तुम्ही नीट वाचले ना, असे अंतःकरणामध्ये अर्थ फुटायला लागतात. अंतःकरणात अर्थ कधी फुटतात? ज्या वेळेस त्या अर्थाची बीज अंतःकरणामध्ये रुजलेली असतात. मग आपल्या मनात बीज रुजलेली नसतात का? असतात रुजलेली, पण त्याच्यावरती घाण बीज भरपूर आलेली असतात, तणाची बीज भरपूर आलेली असतात. गव्हाचं बीज केव्हा दिसेल आपल्याला? प्रामुख्याने ज्या वेळेस तण नसतील त्यावेळेस. मग ज्या वेळेस आपण हे श्लोक वाचत असतो, यासाठी भजन महत्वाचं असतं. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं, संसारापासून डिटॅच होऊन अध्यात्माची चर्चा आपण करणार आहोत, तर त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती तशी व्हावी यासाठी आपण भजन करतो. कामात मान, त्यामुळे थोडस स्वतःचा फील तसा निर्माण करत जा. आणि जसं गेल्या वेळेस सांगितलं, फील कधी निर्माण होईल? अर्ध पद्मासन घालून बैठक मांडून खाली बसणं महत्वाचं. म्हणून मी सुद्धा माझी बैठक बदलली. आधी थोडं इनकन्व्हिनियंट व्हायचं, बाळं होती त्यामुळे ते असेपर्यंत मला खाली काही ठेवता नाही यायचं. तर आता मी त्यांना थोडंसं आपण वेळ थोडी 15-20 मिनिटं वाढवल्यामुळे मी त्यांना आधी थोडं बाहेर घालवू शकते, त्यामुळे मला ही व्यवस्था करता येते. खाली बसायचं बैठक मांडून कधीही. आणि खाली घोंगडं असेल, आम्ही घोंगडं वापरतो, घोंगडं असेल काहीतरी जाड असं काहीतरी बसायला घ्यायचं. जर पातळ घेतलं तर खालच्या पायांच्या गोट्यांना असं कडक लागलं ना की ते दुखतात. जास्त वेळेची बैठक आपण मारू शकत नाही, त्यामुळे बसायला कसं थोडंसं मऊ असावं. पातळशी गादी असेल तर खूप छान आहे. देहाचं आसन अत्यंत महत्वाचं आहे. का देहाचं आसन महत्वाचं आहे? कारण मडक्यामधलं पाणी तेव्हाच स्थिर असू शकतं ज्यावेळेस ते मडकं हालत नाही. मडकंच हालायला लागलं तर पाणी कसं स्थिर राहणार? त्यामुळे देहाची अवस्था, लोक म्हणतात देहाची अवस्था महत्वाची नाही, मनाची अवस्था महत्वाची. अरे पण कोणासाठी? जे संन्यासी आहेत, ज्यांनी तपश्चर्या एवढी वर्ष झाली, त्यांच्यासाठी ते शक्य आहे. आपण संसारिक आहे, डाळीला फोडणी देऊन इथे येऊन बसल्यावरती मनामध्ये अचानक अर्जुन आणि कृष्ण उत्पन्न होणे एवढं सहजासहजी नाहीये ना ते. मग त्यासाठी आधी देह स्थिर करावा. देह स्थिर झाला की अंतःकरण आपोआप स्थिर होतंय. अंतःकरण स्थिर झाले की मग बुद्धीमध्ये या गोष्टींची बीज कधी कधी पडलेली ती आपोआप उगवत आहेत, आपोआप त्या गोष्टी होत आहेत. देवाने सगळं ना, दिस केमिस्ट्री, आय ऑलवेज सेज, केमिस्ट्री म्हणतात ना, ह्या माणसांची केमिस्ट्री, या वस्तूची केमिस्ट्री शिकण्यासाठी बाहेर जायचं नसतं. सहज अवस्था म्हणजेच केमिस्ट्री आहे. त्यामुळे देहाच्या सहज अवस्थेत एकदा आलं की अंतःकरणाच्या सहज अवस्थेत आपण आपोआप पोहोचून जातो. त्यामुळे बसणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल ताई आम्हाला शक्य नाहीये, रविवारची वेळ आहे, दुपारचे 12 वाजलेत. माय डिअर ऑल, परत कधी असे 12 वाजतील आपल्या आयुष्यात येतील की नाही आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे आत्ताच त्वरा करायचंय. आत्ता ही या क्षणी संधी आलेली आहे. नीलमताई या भूतलावरती आहे, जगात आहे, तिला हा रोल दिलेला आहे म्हणून ती बसलेली आहे. तर बसायचं आणि संधी घ्यायची. मी नाही, दुसरं कोणीही असेल तरी ती संधी दवडायची नाही, ती घ्यायची म्हणजे घ्यायची. मुखातून 4 शब्द भगवंताबद्दल येणं आणि 4 शब्द कानावर पडणं, ही गोष्ट साधी सोपी नाहीये. हा खेळ साधा सोपा नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपण आपल्या पुढच्या श्लोकाकडे जाऊ दे. शांतपणे, मोरल काय आहे? शांतपणे ऐका, मनामध्ये अर्थ स्फुरायला लागेल. कामात मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष. आता हा विशेष टाळूला जीभ जाऊन द्यायची, पोटपोडा श आहे. क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिम प्रती. आता हा शब्द आहे ना, मी त्याला बॉक्स केलाय, पण तुम्ही तो बॉक्स विसरलात तरी चालेल, कंटिन्युअस बोला. भोगैश्वर्य गतिम प्रती. भोगैश्वर्य बोला जिथे आहात तिथे. भोगैश्वर्य गतिम प्रती. भोगैश्वर्य गतिम प्रती. तो ऐश्वर्य असतो ना, एडक्यातला तो मात्रा दिलेला तसा वाला. भोगैश्वर्य गतिम प्रती. भोगैश्वर्य गतिम प्रती. ठीक आहे, चला माझ्या मागून बोला. कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदाम. अजून एकदा बोलते कारण मी रिव्हिजन केलीच नाही ना याची. कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदाम.
क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. खूप छान. क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. खूप छान उज्ज्वला ताई, छान उच्चार आहेत. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुन्हा भोगैश्वर्य प्रसक्तानां, भोगैश्वर्य प्रसक्तानां, न पुढे त आहे ना, म्हणून तो अनुस्वार न बोलायचा आहे, हलंत न. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परत, हृदय कसं बोलतो, हृदय, तया परुत, तया परुत चेतसाम, तया परुत चेतसाम, बोला हवं तर जिथे आहात तिथे. तया परुत चेतसाम, तया परुत चेतसाम, तया परुत चेतसाम, तया परुत चेतसाम, बोला, सवय होईपर्यंत बोला. तया परुत चेतसाम, तया परुत चेतसाम. व्यवसायात्मिका बुद्धी, दीच्या विसर्गापुढे परत स आहे. समाधौ, समाधौ, व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते, समाधौन विधीयते. सॉरी, भोग, आता एकदा मी बोलून दाखवते तुम्हाला. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते. ठीक आहे, सोपा आहे श्लोक, माझ्या मागून बोला. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परत चेतसाम. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसाम. व्यवसायात्मिका बुद्धि व्यवसायात्मिका बुद्धि समाधौन विधीयते. व्हेरी गुड, खूप छान उच्चार. याचा अर्थ असा आहे, अर्थ फार मोठा आहे, आधी वाचून दाखवते. हे पार्था, नीट ऐका. हे पार्था अर्थात पृथा पुत्र, कुंतीचा पुत्र अर्जुन, जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे. हे सुंदर आहे बघा, म्हणजे मॅक्झिमम लोक या कॅटेगरीत मोडतात. ऐका बरं का. हे पार्था, जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ, पुष्पित म्हणजे दिखाऊ, शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी, तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही, असत नाही. या श्लोकामध्ये भगवंताने रजोगुणाच्या व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे. रजोगुणाच्या व्यक्तीचं वर्णन, सत्व, तम आणि रज. सात्विक माणसाला थोडं बाजूला ठेवूया, आपण तमाबद्दल बोलूया. तम म्हणजे काय? त्याला झोपायला आवडतं, ज्याला दुसऱ्यांचं दुःख झालं की त्याला आनंद होतो, ज्याला दुसऱ्यांना चिमटे काढायला, मग साधा चिमटा असो, बोलण्यातला असो किंवा त्याचं नुकसान करण्यातला असो, दुसऱ्याचं नुकसान करायला ज्याला आवडतं आणि तो करतो सुद्धा, तो व्यक्ती तामसिक बुद्धीचा असतो. रजोगुण कोणाचा असतो? ज्याला दुसऱ्याचं भलं विले त्याला काही फरकच पडत नाही, स्वार्थी बुद्धी, दुसऱ्याचं फरक पडत नाही, त्याला स्वतःच चांगलं झालं पाहिजे एवढं कळतं. आणि चांगलं म्हणजे काय? स्वर्ग उपभोग मिळावा, मी जे काम करतोय त्याची स्तुती करण्यात यावी. बघा बरं का, आपण आतापर्यंत स्वतःला सात्विक म्हणून डिक्लेअर केले का?
कारण आम्ही दर रविवारचं गीता सत्र ऐकतो, आम्ही काय करतो, कीर्तनाला जातो, आम्ही स्वतः कीर्तन करतो, आम्ही माळा जपतो, म्हणजे आम्ही सात्विक बुद्धीचे. पण हे करत असताना कुठेतरी सूक्ष्म बुद्धी असते की दुसऱ्याने आपल्याला बघावं, दुसऱ्याने आपली थोडी तरी स्तुती करावी. मग ते सांगतात भगवंत की पुष्पित, दिखाऊ, शोभायुक्त गोष्टींची ज्यांना आवड असते ते सगळे रजोगुणात्मक लोक, त्यांची बुद्धी निश्चयात्मक असूच शकत नाही. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, त्याची बुद्धी निश्चयात्मक असूच शकत नाही. का असू शकत नाही? कारण निश्चय कुठला पाहिजे? भगवंताचा. निश्चय कुठला पाहिजे? आत्म्याच्या प्रवासाचा. निश्चय कुठला पाहिजे? आत्मदर्शनाचा. निश्चय कुठला पाहिजे? तत्वदर्शनाचा. तत्व काय आहे हे समजून घेण्याचा. पण तो निश्चय न करता त्याच्या बुद्धीला फाटा फुटतो. मग मी थोडंसं चालून येऊ का, मग मी थोडं डान्स करून घेऊ का, मग मी थोडं खाऊन घेऊ का, मग थोडं पिऊन घेऊ का, थोडं लिहून घेऊ का, साडी नेसू का, अमुक करू का, थोडंसं मॅनेजर बनू का, अमको बनू का, लोक छान म्हणतील ना, पैसा मिळेल ना, बंगला बांधेल ना. एवढे सगळे बुद्धीचे फाटे कधी पडतात? ज्या वेळेस बुद्धी निश्चयात्मक नसते. मग ज्याला स्वर्गाची अपेक्षा आहे, स्वर्ग म्हणजे काय, त्याला काय स्वर्ग वाटतो? सगळ्यांनी आपल्याला छान म्हणावं, हाच त्याच्यासाठी स्वर्ग आहे ना. लोक म्हणतात ना सगळ्यांनी मला छान म्हणावं, हाच स्वर्ग आहे माझ्यासाठी. हे सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा रे, कोणी दिसत नाही, कोणाशी बोलते मी. मग म्हणून मला मध्ये मध्ये इथे बघायला लागते, मग मी तरी दिसते निदान. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. मी हे स्टॉप करते, नंतर एकदा शेअर करते. हा, सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा, सगळे छान दिसू द्या मला. कुठली बुद्धी? ज्याची बुद्धी निश्चयात्मक नाहीये त्याला एवढे सगळे फाटे ऑलरेडी फुटलेले आहेत. एवढे फाटे ज्याला फुटतात त्याची बुद्धी रजोगुणात्मक तो व्यक्ती, त्याची बुद्धी निश्चयात्मक नसते. त्याच्या बुद्धीला अनंत फाटे फुटलेले असतात आणि त्याच्यासाठी स्वर्ग मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि जिथे स्वर्ग मिळवणं हे महत्वाचं ठरतं, तिथे नरक मिळेल का काय याची भीती मागूनच आली. जिथे जन्म आला तिथे मरण मागूनच आलं ना. जिथे स्वर्ग मिळण्याची बुद्धी आली तिथे नरक मिळण्याचं भय हे मागूनच आलं. हे का भगवंत म्हणतोय? भगवंत खूप हुशार आहे. गीता समजून घ्या. आपण जरी रोज 4-4 श्लोकच घेत असलो तरी त्याच्या मागचा मतितार्थ समजून घ्या. आत्ताच अर्जुन म्हणाला ना की देवा स्वर्ग महत्वाचा, मी स्वर्गापासून च्युत होईल, मला नरक मिळेल, हे आत्ताच अर्जुन म्हणाला ना. मग त्याला भगवंत खडसावून सांगतोय की ज्याची बुद्धी निश्चयात्मक नसते ना, ज्याची बुद्धी आत्मबोधाकडे जात नाही ना, ज्याची बुद्धी तत्वाच्या शोधात फिरत नाही ना, त्याची बुद्धी अशी फाटे फुटलेली असते. आणि ते सगळे लोक जसं आता माऊली म्हणाल्या ना, आत्ताच माऊली काय म्हणाली? मनोनी तया पार्था स्वर्ग संसार नरक अवस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. सगळं त्याला प्राप्त होईल, संसार होईल, नरक होईल, स्वर्ग होईल, पण त्याला आत्मसुख कधी प्राप्त होणार नाही. मग लोक बोंबलत हिंडतात, पंढरपूरच्या एवढ्या वाऱ्या केल्या पण शांती काही मिळत नाही. आम्ही पावसला एवढ्या वेळेस जाऊन आलो पण शांती काही मिळत नाही. अरे आम्ही एवढे सगळे रोज पूजा पाठ करतो पण शांती काही मिळत नाही. कारण आपली बुद्धी बेसिकला हात घातलाय भगवंताने. तुझी बुद्धी फाटे फोडते. पूजा करायला बसलं तरी पुन्हा तिथेच येणार आहे. फुलं कशी आहेत, ती सुंदर दिसतील का, हे अत्तर देवाला सोडा, आजूबाजूच्यांना आवडेल का, मग आमचं चंदन ओरिजिनल आहे का. अरे परवा मठात गेलेली, सांगितलेलं त्यांना आम्हाला ओरिजिनल चंदन आणून द्या, पण आणूनच दिलं नाही. बाई कशी लोक आध्यात्मिक म्हणवतात स्वतःला, पण इतकी लोक ही अशी असतात, कामही नीट करत नाहीत. आले ना फाटे, हे सगळे फाटे त्यावेळेस सुद्धा हे सगळे फाटे बंद करून एकच दिसलं पाहिजे, या क्षणी मी आणि माझा भगवंत, दुसरं काहीच नाही. हे असणं महत्वाचं आहे. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बघ लोक काय करतात, सायासे पुण्य अर्चिजे, सायासे पुण्य अर्चिजे मग संसारू का अपेक्षिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की लोक सायासे पुण्य अर्चिजे, सायासाने पुण्य मिळवतात, मग संसारू का अपेक्षिजे परी नेनती ते काय किजे अप्राप्य देखे. त्याला दुसरं अशक्य काय आहे, या पुण्याने तो भगवंताला मागू शकतो, पण तो त्याला न मागता संसार मागून घेतो. हे कसं झालं? पुढे जाऊन माऊली म्हणतात, जैसे रांदवनी रससोय निकी करोनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडती धर्म. एखाद्या गृहिणीने स्वतःच्या पूर्ण प्रेमाने तिने छान जेवण बनवावं आणि आपल्याला काय वाटते की तिने आप्तस्वकीयांना, प्रेमाच्या लोकांना ते खाऊ घालावं, पण ती काय करते, जेवण बनवते आणि बाजारात नेऊन मांडते की या खायला, या मी विकायला बसलीये. म्हणजे हे करणं पाप नाही अशातला भाग नाही बरं का, पण ज्ञानेश्वर माऊली त्या काळचं बोलतायत. आत्ता तो एक व्यवसाय आहे, कारण आत्ताच्या गृहिणी जेवण घरी बनवत नाही, मग कोणीतरी बनवलं पाहिजे ना.
आपण नाही बनवत, मग कोणीतरी बनवलं पाहिजे, कुठून तरी ते आणलं पाहिजे. कारण कितीही काही झालं तरी या तोंडामध्ये अन्न गेल्याशिवाय हे शरीर चालणार नाहीये. मग ते बनवून काही लोकांना भाग आहे ते विकणं. अगदी त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली त्या काळचं म्हणतायत की एखाद्या गृहिणीने सुंदर प्रेमाने जेवण बनवावं आणि बाहेर नेऊन ते विकून टाकावं. अगदी त्याप्रमाणे लोक साध्या साध्या सुखासाठी स्वतःचा धर्म असा चव्हाट्यावर मांडतात, स्वतःचा धर्म चव्हाट्यावर मानतात, स्वतःचा धर्म विकून टाकतात, स्वतःचा धर्म सोडून देतात. असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की या बुद्धीच्या जोरावरती, या बुद्धीच्या जोरावरती जिथे पुण्य चांगलं चांगलं कमावतो आणि फालतू गोष्टींसाठी तो वाया घालवतो. म्हणजे जसं साक्षात नारायण प्रसन्न व्हावा, समोरून यावा आणि म्हणावा की माग काय हवं ते, आणि आपण नारायणालाच मागायचं सोडून त्याच्याकडून आपण काय मागावं, देवा तेवढंच माझ्या घरामध्ये फ्रीज नाहीये रे, देतोस का रे मला 3 खानाचा फ्रीज. आता 3 खानाचा फ्रीज निघालाय, म्हणजे त्या फ्रीजची साईज तर एवढी एवढी वाढत चालली ना की मला कळेनाच झालंय. काही दिवसांनी लोक सुद्धा फ्रीज मध्ये जाऊन बसतील. एवढे मोठे मोठे फ्रीज. म्हणजे थोडक्यात काय आहे, नारायणाने प्रसन्न होऊन पुण्य कमवतो नाही असं नाही, आपण सगळे पुण्य कमवतो रोज. आपण ना इतके पापी पण नाही आहोत बरं का, फ्रँकली स्पीकिंग. आपण काही इतके पापी पण नाही आहोत, पण आपण इतकेही पुण्यवान नाही आहोत की आपण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एवढी बुद्धी यावी एवढेही आपण पुण्यवान नाही आहोत. हे सगळे फाटे फोडून टाकावे एवढेही आपण पुण्यवान नाही आहोत. मग त्यांच्यासाठी स्वामी स्वरूपानंद काय सांगतात की जोपर्यंत आतमधलं काम होत नाही ना, जोपर्यंत आतमधल्या अंतःकरणाची अवस्था होत नाही ना, तोपर्यंत बाह्यांगाने तरी वागायला सुरुवात कर, बाहेरून तरी वागायला सुरुवात कर ना. म्हणून उद्यापासून पांढरे कपडे घालून फिरायचा असा त्याचा अर्थ होत नाही, पण बाह्य अंगाने तरी गोड बोलायला लाग. मित भाषी राहा मितुले आणि रसाळ, कसे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, बोलायला तरी सुंदर सुरुवात कर. बोलण्याने खूप गोष्टी होतात बरं का, तेवढंच थोडक्यातच बोला, गोडच बोला, रसाळच बोला, तर त्याचा उपयोग आहे. तरच तुमचा शब्द अमृताचा कल्लोळ वाटू शकतो, नाहीतर तो शब्द सगळा खलकल्लोळच क्रिएट करून ठेवतो. खूप साधं आणि सोपं आहे, काही अवघड नाहीये. संतांची वचनं वाचणं याच्यामध्ये वेगळं आत्मसुख आहे, आणि संतांची वचनं आपल्या अनुभवात आणणं, त्यानुसार आचरण करणं, याच्यामध्ये त्या आत्मसुखाची प्राप्ती आहे, त्या अल्टिमेट आत्मसुखाची प्राप्ती आहे, त्याच्यामध्ये त्या तत्वाची प्राप्ती आहे. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, मनोनी हे पार्था, म्हणून आता पार्था ऐक तू, दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेद वादरता मनी वसे. वेद वादरता मनी वसे. जे दुर्बुद्ध लोक असतात ना ते वेदांच्या मागे लागतात. मग वेदांमध्ये असं सांगितलंय, म्हणजे वेद निहितच आचरण करायचंय, पण वेदातला कचरा उचलूनच जे घेतात ना ते दुर्बुद्ध लोक असतात, ते दुर्बुद्ध. ते आपण आज हरिपाठाच्या अभंगात सुद्धा आपल्याला बोलायचंय. ज्ञानेश्वर माऊली इतकं सुंदर विवेचन या श्लोकांवरती करतात ना, मला सगळ्या ओव्या वाचणं शक्य नाहीये, म्हणून मी तेवढ्याच ओव्या तुम्हाला सांगतेय की असं असं माऊली म्हणतायत की वेदांच्या मागे लागलेले. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना, झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. शब्दे लोपली पुराणे नाश केला, अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. या शब्दांच्या ज्ञानाने ना पूर्ण नाश केलाय. अर्थे लोपली पुराणे, कोणी त्या पुराणांचा चांगला अर्थ सांगतच नाही. विषय लोभी मने साधने नष्ट केली. या विषयांच्या लोभी जे मन आहे ना, त्या मनाने साधनं नष्ट केली. किती सुंदर म्हणतात तुकाराम महाराज, साधनं नष्ट केली. कशी साधनं नष्ट केली? वारी हे सुंदर साधन आहे, तीर्थयात्रा हे सुंदर साधन आहे. नाथ महाराज तर म्हणतात की सतत देशाटन करत राहावं. सतत या देशाटन हा शब्द समर्थ रामदास स्वामींचा आहे. सतत देशोदेशी आपण फिरत राहावं. समर्थ म्हणतात देशाटन करत राहावं, त्याच्यामधून भरपूर बुद्धी प्राप्त होते, अनुभव प्राप्त होतो, आणि ह्या गोष्टी होतात. पण आपण तीर्थयात्रा अशी विटंबना त्याची केली, या तीर्थयात्रा नावाच्या साधनाची आपण अशी विटंबना केली की त्याच्यातून काही लाभ प्राप्त व्हायच्या जागी त्याच्यामधून हानीच जास्त होत असते. पैशाचीही हानी होते, वेळेचीही हानी होते, बुद्धीचीही हानी होते, मानसिक अवस्थेची सुद्धा हानी होते. अशा प्रकारे तुम्ही सर्व साधना घ्या, नामस्मरण घ्या. जास्त दूर कशाला, हे वारकरी संप्रदायाचे, आपल्या वारकरी संप्रदायाचे हे सप्ताह घ्या. इतकं मोठं साधन ते, पण त्या साधनाची विटंबना मनुष्याने स्वतःच्या अहंकारापोटी अशा पद्धतीने ते त्याची विटंबना केली आहे. कीर्तनासारख्या साधनेची मनुष्याने स्वतःच्या अहंकारापोटी, स्वार्थ बुद्धीपोटी आणि तत्वाचं ज्ञान नाही याच्या पोटी त्याने एवढी त्याची विटंबना केली आहे. तत्व प्राप्त करून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे,
ही खूप लांबच्या पल्ल्याची गोष्ट आहे, ही खूप दूरच्या पल्ल्याची गोष्ट आहे. पण निदान ते असं काही अमुक अमुक नावाचं तत्व आहे हे माहिती आहे हवं, आणि ते प्राप्त करून घ्यायचे एवढं तरी माहिती पाहिजे ना, आणि त्याच्यानुसार तरी आचरण पाहिजे ना. सो आपण विषयलोभी मनाने प्रत्येक गोष्टीला माणूस काय करतो, विषयाचं म्हणजे स्वतःला सुख कसं मिळेल, स्वतःच्या इंद्रियांना भोग कसा मिळेल याचं शेपूट नेऊन जोडत असतो प्रत्येक साधनेला. मग तुम्ही ती कुठलीही घ्या, नामस्मरणाची घ्या, तुम्ही ग्रंथ वाचनाची घ्या, कुठलीही तुम्ही साधना घ्या, त्याच्यामध्ये माणूस स्वतःच्या उपभोगासाठी त्याला विषयाचं शेपूट लावल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण काय करायचं, जर आपण गीता ऐकतो, जर आपण माऊलींना माऊली मानतो, आई मानतो, तर आपल्याकडून ही चुकी होता कामा नये. मी नाही म्हणणार की 100% चुकी होणार नाही, तुमच्याकडून काय माझ्याकडून सुद्धा आपण हे 100% टाळू शकू हे एवढं शक्य नाही, पण 100 सुरुवातीला 2-3 वेळा टाळू, नंतर 5 वेळा टाळू, नंतर 10 वेळा टाळू, हळूहळू त्याचं प्रमाण वाढवू शकतो ना आपण. हळूहळू या गोष्टी होऊ शकतात ना. या सगळ्या गोष्टी हळूहळूच झाल्या पाहिजे. एकदम केलेली गोष्ट कधीच टिकणार नाही. एकदम कमी केलेलं वजन पुन्हा 4 दिवस गुलाबजाम रसगुल्ला खाल्लं की पुन्हा ते तेवढंच वाढणार आहे, पुन्हा ओरिजिनल पदावर येणार आहे. अगदी त्याप्रमाणे एकदम उठून एखाद्याने काल रात्री नॉनव्हेज खाल्लं, सकाळी उठून बोलला वा काय महाराजांनी कीर्तन केलं, मी आत्ता माळ घालणार आहे, 1च महिना टिकेल ती माळ, पुढच्या महिन्यामध्ये गळून पडेल. आणि बाह्यांगाने जरी गळून नाही पडली तरी मनातून गळून पडेल की काय माळ घातले, मला हे खायचंय, मला ते खायचंय. कधीच कुठलाही बदल सडन नसावा. सडन चेंज शुड बी ऑलवेज अवॉइडेड. सडन चेंज नेहमी तुम्ही दूर करा. कधीच सडन चेंज करू नका. कुठलाही बदल करताय ना हळूहळू करा. ज्ञानेश्वरी वाचायची आहे ना, कधीच मला तर लिहिता येत नाही, सांगता येत नाही ते. ज्ञानेश्वरी वाचायची आहे ना, पहिल्यांदा बसताय ना, नका संकल्प करू की श्रावण महिना आहे अख्खी वाचून काढेन. नाही होणार आहे ते आपल्याने शक्य, गरज नाहीये त्याची. त्यापेक्षा रोज सकाळी उठल्यावरती 2 ओव्यांपासून सुरुवात कर. मी 5 पण सोडून देते. 2 ओव्यांपासून सुरुवात कर. 2चे 5 कर, 5चे 20 कर, 20चे 25, 25चे 50. हळूहळू तुझी बैठक एवढी वाढणार आहे की तुला दिवसाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय तुझ्या मनाला चैन आणि बुद्धीला शांतता मिळणार नाहीये. ती वेळ आली पाहिजे, तेव्हा खरी मजा आहे. गोष्टी कोणी सांगून करायच्या नसतात. कोणीतरी काहीतरी असं सांगितलं पाहिजे की त्या मनाने कराव्याशा वाटल्या पाहिजे. मोराला कधी नाच म्हणून तो नाचत नसतो, मेघ दाटून आले पाहिजे तेव्हा तो मोर नाचत असतो. अगदी त्याप्रमाणे साधना कुठली ठरवून करायची नसते, साधना हातून आपोआप झाली पाहिजे. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की खरंच मी या मार्गावरती आलो. हातामध्ये दंडा घेऊन लहान मुलांना शिकवायचं असतं. कुठपर्यंत, जोपर्यंत ते मार्गाला लागत नाही तोपर्यंत. त्यामुळे आपण कुठल्या ठिकाणी आहोत, आपण या रस्त्याच्या कुठल्या मार्गावरती आहोत, वळणावरती आहोत, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. असंच हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आपला चालला होता, आपण येऊया त्याच्याकडे आता. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधलिया. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आपला हरिपाठाचा अभंग चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहितीये, जसं मी आतापर्यंत आपण 5-6 सेशन बघितले, ठीक आहे. तर याच्यामधला हा जो एक शब्द आता सांगितला ना, त्याचं विवेचन आहे हे. असोणी संसारी जिवे वेगो करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आपण सुरुवातीला चार ज्या मुक्ती आहेत त्या बघितलेल्या आहेत. कुठल्या 4 मुक्ती आठवत आहेत का कोणाला? हा, विद्याताई बोला. नाही ऐकू येत नाहीये, तुम्ही अनम्यूट करा. हा, ऍक्च्युली ना मी हे आता मध्ये सुरू करणार आहे, तुम्ही सुद्धा बोलायचंय बरं का. मी एकटीनेच बोलावं अशातला काही भाग नाहीये. हा विद्याताई बोला. दुसरं कोण? उज्ज्वलाताई सांगताय? विद्याताई तुम्ही हा बोला. बरोबर, व्हेरी गुड. तर ह्या ज्या 4 मुक्ती आहेत, सलोकता,
समीपता, स्वरूपता, ह्या ज्या 3 मुक्ती आहेत, या 3 मुक्ती अशा सिक्वेन्सने जातात. सगळ्यात पहिली सलोकता, मग समीपता, त्याच्यानंतर स्वरूपता. पण ज्ञानमय मुक्ती कुठली आहे? सायुज्यता, भगवंतच मी आहे. सलोकता म्हणजे भगवंताच्या लोकामध्ये जाणं, समीपता म्हणजे अजून जवळ जाणं, स्वरूपता म्हणजे भगवंता सारखं होणं, आणि सायुज्यता म्हणजे मीच भगवंत आहे हा बोध होणं. तर हा जी तत्व जी मुक्ती आहे, तत्वज्ञानयुक्त जी मुक्ती आहे, न्याययुक्त जी मुक्ती आहे, ती मिळवण्यासाठी काय करायचं आहे? जसं आपण गेल्या वेळेस बोललो होतो की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे मुखाने हरी 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 एवढं बोललं की एवढं पुण्य होतं, एवढं पुण्य होतं की कोणी काउंटच करू शकत नाही, कोणी ते मोजूच शकत नाही. हा याचा अर्थ नाही. याचा अर्थ काय आहे की मुखाने एवढं हरी बोललं, एवढं हरी बोललं की त्या हरिनामामध्ये आम्ही गुंगून गेलो, आणि कुठलं पुण्य कसलं काय त्याची गणना करायचं सुद्धा आमच्या लक्षात राहिलं नाही. वी डोंट केअर अबाउट द क्वांटिटी, वी डोंट केअर अबाउट द क्वांटिटी. किती क्वांटिटी आम्हाला त्याची काही काळजीच नाहीये. वी आर जस्ट हॅपी. आम्ही हरिमुखे बोलण्यामध्येच आम्ही खुश आहोत, हे त्याच्यामध्ये सांगितलं. ही साधनं आहेत बरं का. जसं मी तुम्हाला सांगितलं, वरवर जर अभंग बघायला गेलं तर असं वाटतं की कुठल्याच चरणाचा दुसऱ्या चरणाशी काही संबंधच नाहीये. कुठलं हरिमुखे म्हणा, कसं पुण्याची गणना, पुण्य कुठून आलं मध्येच. त्याच्यानंतर जिवे वेगू करी, त्याचा तर लोकांनी घोळच घातलेला आहे. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, म्हणजे कशासाठी वेदशास्त्रांनी हात उभारलेत हे काही कळत नाही. त्याच्यानंतर ज्ञानदेव म्हणे व्यासाची खून, कुठली व्यासाची खून? जसं आपण म्हणलेलं गीता ही व्यासाची खून, द्वारकेचा राणा पांडवा घरी. या गोष्टींचा मेळ कधी लागू शकतो? नीट ऐका. पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की 4ही मुक्ती साधल्या जातात. आता ऑब्व्हियस आहे ना, जर आता इथून मी निघाले आणि पनवेलला पोहोचले, जर मी पनवेलला पोहोचले याचा अर्थ मी रबाळ्याला सुद्धा पोहोचले, मी ऐरोलीला सुद्धा पोहोचले, मी नेरुळीला सुद्धा पोहोचले, म्हणजे मधली स्टेशन करूनच मी पोहोचले ना तिकडे पनवेलला. अगदी त्याप्रमाणे सायुज्यता मुक्ती म्हणजे मला ह्या सगळ्या मुक्ती आपोआप प्राप्त झालेल्या आहेत. आय डोंट केअर अबाउट दॅट मुक्ती. मला सलोकता वगैरे महत्वाचंच नाहीये. का? कारण जर मीच देव आहे हे कळलं तर माझा लोक सुद्धा देवलोक आहे, माझं स्वरूप सुद्धा देव स्वरूप आहे, आणि मी देवाच्या जवळ काही मीच देव आहे झालंय ना. त्याच्यामुळे ह्या मुक्ती आपोआपच आल्या. ती एक सायुज्यता मुक्ती मिळवण्याजोगी. कुठली मुक्ती? सायुज्यता मुक्ती. ती मिळवण्यासाठी हरिमुखे म्हणा. कसं म्हणा? पुण्य पाप पुण्य याची गणना सुद्धा नको असं हरिमुखे म्हणा. आणि कसं म्हणा? जिवे वेगू करी, जिवे वेगू करी. याचा अर्थ काय? प्रवचनांमध्ये लोक सांगतात की वेग करा, वेग करा. सुरुवातीला तर मी सुद्धा सुरुवातीला आपण जेव्हा लहान असतो तेव्हा जिवे वेदूकरी बोलायचो. जिवे वेदूकरी, वेदूकरी म्हणजे मुखाने वेदांचं गायन करायचं. अध्यात्मामध्ये ना शब्द जरा जरी चुकले ना तरी त्यांचा अर्थ असा मोठा बदलतो असा नाहीये. सगळ्याचा अर्थ एकच असणार आहे की देव श्रेष्ठ आहे, आपल्याला देवासारखं व्हायचंय, पूजा करायचंय, छान वागायचंय, एवढाच सुपरफिशियल अर्थ आहे. पण तो शब्द बदलला ना की त्याचा सूक्ष्म अर्थ बदलतो. तो शब्द बदलला की सूक्ष्म अर्थ बदलतो. तुम्ही मला सांगा, आतापर्यंत आपल्याला हे माहिती होतं का? आपण नेहमीच ऐकलेलं विचार महत्वाचे, बुद्धी महत्वाचे, बुद्धी असणं महत्वाचं, पण भगवंत इथे पर्टिक्युलर आहे. भगवंताने अजून सूक्ष्मात जाऊन सांगितलं बुद्धी महत्वाची आहे. पण कुठली बुद्धी महत्वाची आहे? निश्चयात्मक बुद्धी, जी व्यावसायित्मिका बुद्धी जी म्हटलंय ती महत्वाची आहे. दुसरी कुठली बुद्धी महत्वाची नाहीये. म्हणजे हळूहळू हळू हे रिफाईन होत जातं. हळूहळू आपली बुद्धी तीक्ष्ण 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 म्हणजे दाभनापासून हा सुईपर्यंतचा प्रवास आहे. ही आपली जी बुद्धी, जी जड बुद्धी म्हणतात ना, जड बुद्धी, ती जडापासून सूक्ष्म 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 आणि मग कुठली होते? ऋतंबरा बुद्धी होते. ऋतंबरा बुद्धी म्हणजे कुठली बुद्धी? जी तत्व ओळखण्या योग्य बुद्धी झाली ती बुद्धी आपली होत जाते. इथे म्हणतात वेदू सुद्धा नाहीये, असोनी संसारी जिवे वेगू करी. इतर प्रवचनकार कीर्तनकार बऱ्याच वेळा हे सांगतात, इथे चुकी होते की जिभेने वेग करा म्हणजे फास्ट बोला, फास्ट हरी 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 बोला. असं करून आपल्याला मरायचं नाहीये. असं फास्ट बोलणं म्हणजे जिवे वेगू करी असा त्याचा अर्थ होत नाही. जिवे वेगू करीचा अर्थ असा आहे की ही जी जीभ आहे या जिभेवरती नियंत्रण मिळवा. ही जी जीव नावाचं इंद्रिय आहे त्याचं दमन करा असा त्याचा अर्थ होतो. नीट लक्षात घ्या, जिभेलाच का सांगितलेलं आहे? उपवासच का सांगितलाय? जीभच का महत्वाची? याचं कारणच हे आहे की सगळी इंद्रिय आहेत जी विषयांचा भोग घेत आहेत, पण एक वेळ एखाद्याला दिसलं नाही तरी चालेल, एखादा आंधळा असला तरी चालेल,
एखाद्याला कानाने ऐकू नाही आलं चालेल, एखादा बहिरा असला तरी चालेल. एक वेळ एखाद्याला नाकाने वास नाही आले, त्याचं घ्राणेंद्रिय काम नसेल करत तरी ते चालेल, पण त्या मनुष्याकडे जर तोंड नसेल, जीभ नसेल, काम नाही चालू शकत, काम नाही चालू शकत. त्यामुळे मला असं म्हणतात की इंद्रियांचा राजा मन आहे, पण आपल्या बाबतीत इंद्रियांचा राजा जीभ आहे. का? कारण युट्यूबवरती तुम्ही जा, केवढे तरी कुकरी शोज आहेत, इतके लोक. मी परवा लोकलने येत असताना ट्रेनमध्ये थोडी गर्दी होती, हल्ली असंच होतं, ट्रेनमध्ये गर्दी होती, अशी उभी होती मागे, तर मला माझा मोबाईल ओपन करायची गरजच लागली नाही, कारण समोरच्या बायकांनी एवढे मोबाईल ओपन केलेले, त्यांचे सगळे मोबाईल दिसत होते आणि सगळ्यांच्या मोबाईलवर एकच चाललेलं, वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे. आता घरी गेल्यावरती बनवावं लागणार आहे ना, मग सोप्यात सोपं काय, आता त्याच्या डोशामध्ये तर ते सुजीचा डोसा, म्हणजे सगळ्या ठिकाणी तो रवा आलेला आहे. म्हणजे जाऊ दे, हे माझं एक गृहिणी म्हणून दुःख आहे, ते जाऊ द्या, ते बाजूला सोडा. थोडक्यात काय, या जगातली जनता, या जगातली जनता, ठीक आहे, त्याच्यामधली बुद्धिमान कोण? मनुष्य. मनुष्यामध्ये दोनच प्रकार, एक स्त्री आणि एक पुरुष. म्हणजे 50% जनता स्त्री, हिची सगळी बुद्धी एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे कुठला पदार्थ कसा बनवायचा. आणि 50% जनता पुरुष, याची बुद्धी एकाच ठिकाणी आहे की तो कसा खायचा. म्हणजे खाणं हे एवढं माणसासाठी महत्वाचं आहे, तर माऊलींना सुद्धा खाण्याचं जे इंद्रिय आहे, खाणं जे आहे, त्याच्यावरती कंट्रोल करा हे सांगावं लागलं. विजय, विजय, एकच मिनिट, कोणीतरी दार वाजवत आहे. ते ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा सांगावं लागलं की काय कर, या इंद्रियाचं दमन कर. सगळ्याच करायचं इंद्रियांचं दमन, सगळ्याच इंद्रियांचं दमन करायचंय. आणि तसं बघायला गेलं तर किती छान आहे बघा, बरं का. जसं आता सांगितलं, कान नसले तरी चालतील, डोळे नसले तरी चालतील, सगळं नसलं तरी चालेल, पण जीभ पाहिजे, तोंड पाहिजे. अगदी त्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात घ्या, डोळ्यांनी काय बघावं ना, ते सहसा आपण ठरवू शकत नाही. हा, पिक्चर कुठला बघायचा हे ठरवू शकतो, कुठल्या मुलाकडे, कुठल्या मुलीकडे बघायचं हे ठरवू शकतो, पण दृश्य जगत याच्याकडे कसं बघायचं हे आपण नाही ठरवू शकत. ते दिसणारच आहे. ही लाईट मला बघायची नाही म्हणली तरी दिसणार, डोळ्यासमोर येणारच आहे. कानाने सतत ध्वनी पडणारच आहेत, पण कोणी तुमच्या तोंडामध्ये सतत काही घालत असतं का हो? नाकाने कुठला वायू येणार आहे मी नाही ठरवू शकत, की मला ऑक्सिजनच आला पाहिजे, बाकी सगळे वायू मी रोखून धरेन, नाही करू शकत आहे. पण मुखाचं आपल्या हातात आहे. म्हणजे माऊलींनी हे सांगितलं, याचं कारण काय आहे? जिभे वेगू करी, जिभेचंच दमन सगळ्यात पहिल्यांदा माऊली का सांगतात? त्याचं पहिलं कारण म्हणजे सगळ्या इंद्रियांपेक्षा जीभ हे इंद्रिय या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्याने जर खाल्लं नाही तर शरीराला इंधन नाही मिळणार. आणि दुसरं म्हणजे बाकीच्यांवरती नियंत्रण कदाचित एवढं होऊ शकत नाही, पण पहिलं नियंत्रण कशावरती होऊ शकतं? जिभेवरती होऊ शकतं. म्हणून माऊली सांगतात, असोनी संसारी, संसारातून जायचंय, हिमालयात जायचंय, रामदास स्वामींच्या गडावर जायचंय, स्वरूपानंदांकडे जायचंय, तिथेच जाऊन राहतो, काही गरज नाहीये. संसारातच राहा, पण कसा राहा? असोनी संसारी, जिवे वेगू करी. समोर असलेलं अन्न हे माझ्या भोगासाठी नाही, तर ते माझं यज्ञ कर्म आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हे यज्ञ कर्म म्हणून कर, ते उपभोग भोग 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 खा 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 म्हणून करू नकोस. इतकं सुंदर ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आता वेदशास्त्र उभारी बाया सदा हे आपण पुढच्या वेळेस बघायचंय, कारण आज आपल्याला गोष्ट बघायची. ओके, चला मग मी गोष्टीला सुरुवात करते. आहात ना सगळे की गेले? रविवारचा दिवस, बेत सुंदर स्वयंपाकघरात. आम्ही कसं करायचं कंट्रोल ताई? आम्हाला कळतच नाही ताई, आम्ही कसं कंट्रोल करायचं. तर आजची गोष्ट फार सुंदर आहे, आपल्याला शिकवणारी आहे. आपण कसं आयुष्यामध्ये जगलं पाहिजे, कर्म कसं केलं पाहिजे. आणि हे जे दमन सांगितलं ना, इंद्रियांचं दमन याच्या बाबतीत सांगणारी आहे. या गोष्टीमध्ये आहे एक व्यापारी, एक असतो व्यापारी. एकच मिनिट. या गोष्टीमध्ये आहे एक व्यापारी. व्यापारी समुद्र किनारी बसलेला असतो, ठीक आहे. त्याचं मोठं जहाज ते आलं कसं गेलं कसं, त्याचे जे कामगार आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी व्यापारी मस्त आलेला असतो, समुद्र किनारी बसलेला असतो. तेवढ्यात त्या समुद्रामधून एक छोटीशी नाव येते, छोटीशी होडी येते, मच्छीमाराची होडी असते. ते मच्छीमार त्या होडीमध्ये बसलेला असतो. तर ती होडी येते,
तर कोणीच नसतं समुद्रकिनारी. तो व्यापारी असतो, ती होडी येते, त्या होडीमध्ये त्या नावेमध्ये मच्छीमार असतो. तो मच्छीमार उतरतो खाली, तो नाव ती बाजूला व्यवस्थित पार्क करतो आणि तो उतरतो खाली आणि त्याने जे मासे मारलेले असतात तो घेतो. तेवढ्यात लक्ष त्या व्यापाऱ्याचं त्या पिशवीकडे जातं. तो बघतो की त्या पिशवीमध्ये एवढेच मासे आहेत, जास्त नाही आहेत, थोडेच मासे आहेत. तर तो बघतो, काय रे काय, तो बोलतो काय रे काय आणलंस. मग तो मच्छीमार बघतो, जरा शेठजी बसलेले आहेत एवढे मोठे, तो जवळ जातो, बोलतो काही नाही शेठजी, मासे आणलेले आहेत. तर तो शेठजी विचारतो, काय हे एवढेच मासे आणलेले आहेत. तर तो म्हणतो की हो एवढेच मला पुरे झाले. तो शेठजी बघतो, फक्त 6 मासे तुला पुरे झाले, मोठे मोठे एवढे 6 मासे त्याने आणलेले असतात, एवढे पुरे झाले तुला. तो म्हणतो हो का नाही, आता मी जाता जाता 3 मासे विकणार, 2 मासे माझ्या घरी नेणार, 2 मासे माझ्या घरी, 1 मासा मी शेजाऱ्यांना देणार, शेजारी पाजारी ते वाटून खाणार. 3 मासे विकून जे काही पैसा अडका येणार त्याच्यामधून मी भाजीपाला, जे काही तांदूळ वगैरे घ्यायचे, तेल हवंय ते मी घेऊन जाणार. सोपं आहे, 6 मासे बस झाले. तर शेठजी म्हणतो, असं कसं, फक्त 6 मासे, तू पूर्ण वेळ तिकडे. अहो नाही शेठजी, मी पूर्ण वेळ नाही गेलो, मी आत्ता 1.5 तासापूर्वी गेलेलो आणि मी हे सगळं करून आता आलो, आता मी घरी जाणार. शेठजी बोलले, कशाला एवढ्या लवकर घरी जाणार, काय करतोस घरी जाऊन. तो बोलला, काय नाही, आता मी घरी जाणार, माझी बायको जे काही काम करत असेल तिला थोडीफार मदत करणार, त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवायला तिला मदत करणार, माझी मुलं बाळा शाळेतून येतील त्यांच्याबरोबर खेळणार, गप्पा मारणार, मित्रांबरोबर गप्पा मारणार, छान, मला खूप मस्त वेळ जातो माझा. शेठजी म्हणाले, 1.5-2 तास आतमध्ये जाऊन एवढेच मासे आणतोस, त्यापेक्षा जर अख्खा दिवस नीट शिस्तबद्ध पद्धतीने आतमध्ये गेलास तर तू 6च्या जागी 60 मासे नाही का आणणार, भरपूर मासे आणशील तू. तर तुला 60 मासे आणलेस, तुला लागतात 3च मासे, 2 तुला खायला, 1 शेजाऱ्या पाजाऱ्यांना. उरलेले मासे जे 57 मासे आहेत ते तू विकू शकतोस की नाही आणि त्याच्यामधून पैसा कमवू शकतोस. तो बोलला, पैसा कशासाठी पाहिजे पैसा. शेठजी म्हणले, अरे पैसा कमवशील, असा पैसा कमवल्यानंतर तो साठेल आणि तो साठल्यानंतर तू मोठं जहाज विकत घेशील ना. तो म्हणतो, कशासाठी पाहिजे मला जहाज. अरे ते जहाज घेऊन, मूर्ख आहेस का, ते जहाज घेऊन तू समुद्रात जाशील आणि भरपूर मासे पकडून आणशील. अरे 60 काही 600-6000 मासे पकडून आणशील. मग त्या माशांचं मी काय करू. अरे मूर्ख आहेस का तू, तुला लागतात 3च मासे, तू 3 मासे घे, उरलेले मासे विकून टाक आणि तुझ्या जहाजामधून जे मासे येतील तू इथे नको विकूस, त्यांना निर्यात कर, बाहेरच्या गावांमध्ये पाठव, देशांमध्ये पाठव आणि भरपूर पैसा कमव. मग त्या पैशाचं काय शेठजी, पैसे कशाला कमवू. अरे काय असं म्हणतोयस, व्यापार वाढव, सुंदर घर बांध, बायकोला सोनं नाणं दे, कपडा लत्ता दे आणि काय करू, बस एवढंच. अरे तेच पैसे साठवून ठेव आणि पैसे एकदा साठले की तू काम करायचं बंद कर. एकदा काम करायचं बंद केलंस की छान मज्जाच मज्जा, तुला बायको बरोबर वेळ घालवता येईल, बाहेर फिरायला जाता येईल, मित्रांबरोबर बसता येईल, गप्पा मारता येतील. तो मच्छीमार थोडा थांबला आणि तो थांबून शेठजींना म्हणाला की शेठजी, तुम्ही जे हे म्हणताय की मी गप्पा मारत बसेन, मी बायको बरोबर वेळ घालवेन, पण ते सगळं हे झाल्यानंतर करण्यापेक्षा मी आत्ता सुद्धा तेच करतोय ना. शेठजी हसले, ते सुद्धा थोडा वेळ थांबले, त्यांनी सुद्धा विचार केला की हा जे बोलतोय त्यात तथ्य आहे. आता शेठजी विचार करायला लागला आणि त्याने किती वेळ विचार केला हा दुसरा भाग आहे. आपण याच्यावरती किती विचार करायचा हा आपला भाग इथे सुरू होतो. तुम्ही मला सांगा, आपण हे आता आयुष्य जगत असतो, काही लाख कमवण्यासाठी आपण आत्ता आपला जो सुकून आहे, आपली जे समाधान आहे, आपल्या कुटुंबाला देण्याचा वेळ आहे, आपल्या मुलाबाळांना देण्याचा जो वेळ आहे तो आपण बाजूला टाकतो आणि काही लाख कमवण्यासाठी त्या शेठजी जसा म्हणतोय तसा पळ 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 पळतो. रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, आणि पोटाला खाल्लंय म्हणत नाही, नाही म्हणत नाही, नुसते पळत राहतो. आणि ज्या वेळेस आपण ठरवतो की आता रिटायर झालो, आता मी मजा करणार, तेवढ्यात काय होतं, वरतून कॉल येतो, चला वर या, टाइम अप, वर या, येतो की नाही. तेवढ्यात वरतून कॉल येतो आपल्याला
अशा पद्धतीने कमावलेली जी संपत्ती असते, जी संपत्ती समाधानाने कमवत नाही, जी संपत्ती नुसती साठवतो, दानासाठी वापरत नाही, लोकांसाठी वापरत नाही, साठवून ठेवतो, अशा वेळेस काय होतं, एकतर संपत्तीचा नाश होतो, नाहीतर ती संपत्ती ज्याला उपभोगायचंय त्याचा तरी नाश होतो. आणि या मोदींच्या काळामध्ये तिसरा पर्याय आलाय की नोटबंदी सुद्धा होते, म्हणजे त्या संपत्तीचा काहीच उपयोग होत नाही, असा सुद्धा काळ आता आलेला आहे. लक्षात घ्या, कशासाठी पळतोय, कशासाठी अट्टहास. संपत्ती, याचा अर्थ असा नाही की संपत्ती कमवायची नाही, पण संपत्ती समाधानाने कमवायची, संपत्ती शांततेत कमवायची. संपत्ती कमवत असताना स्वतःचं आरोग्य, स्वतःचं अध्यात्म, स्वतःची मानसिक अवस्था आणि स्वतःच्या कुटुंबाची अवस्था याचा विचार करूनच संपत्ती कमवायची. अन्यथा त्या संपत्तीचा अर्थ शून्य आहे, आपल्या आयुष्याचा अर्थ शून्य आहे. आपण जेव्हा 50-60कडे येणार त्यावेळेस आपल्याला वाटणार की अरे खरंच रे, गीता वाचायला पाहिजे होती, अरे खरंच की रे, बायकोला घेऊन अमेरिकेला जायला पाहिजे होतं, अरे खरंच की रे, आम्ही लोणावळ्याला कधी गेलोच नाही, आम्ही माळशेजचा घाट नीट कधी बघितलाच नाही, मीटिंगला जाता जाता नुसतंच जायचो, तो घाटच बघायचा राहून गेला. अरे लोक तर म्हणतात ताई आमची मुलं अशी मोठी झाली की डायरेक्ट असं वाटतं की आत्ता जन्म झालेला आणि आत्ता एवढी मोठी होऊन समोर आली. कशी मोठी झाली बघायलाही वेळ नाही लोकांना, अशी अवस्था आहे लोकांची. कशासाठी एवढा अट्टहास, कशासाठी एवढा अट्टहास? काही सुखसोयींसाठी. अरे सुख आणि सोयी या शरीरासाठी असतात, पण त्याही आपण भोगू शकत नाही जर मन शांत नसेल तर. त्याच्यामुळे बाहेरच्या सुखसोयींपेक्षा मनाच्या आंतरिक शांततेसाठी प्रयत्न करा. बाहेरच्या सुखसोयी अशा मागून पळत येतात, मागून पळत येतात. एकदा रमाकांत आपण आपलासा केला ना तर ती रमा अशी मागून पळत येते, तिला बोलवायला जावं लागत नाही, खरंच बोलवायला जावं लागत नाही. आणि शांत मनाने एक सांगू का, शांत मनाने खर्च पण फार कमी होतात, फार कमी होतात. नाही वाटत की असं घातलं पाहिजे, तसं घातलं पाहिजे, असं राहिलं पाहिजे. नाही वाटत की ह्या मोठ्या मोठ्या लोकांनी माझ्या घरी आलं पाहिजे, हे महाराज माझ्या घरी आले की माझं घर पवित्र होणार. शून्य अर्थ. तुझ्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, स्वतः ज्ञानेश्वर महाराज तुझ्या घरी आहेत. आत्ता कुठल्या महाराजांना त्यांच्या डोक्यावर बसवतोस? काय गरज आहे, काय गरज आहे? अरे लोकांची भांडणं लागतात गुरूंसाठी की गुरु यांच्याकडे गेले आमच्याकडे आले नाही, यांच्याकडे गेले आमच्याकडे आले नाही. अरे गुरुला अंतःकरणात बसवलंस, काम संपलं. कशासाठी या नश्वर घरामध्ये त्याला आणून बसवायचंय तुला? काय गरज आहे? हे बाहेरच्या म्हणजे संसारातलेच नाही, अध्यात्मातले सुद्धा जे व्यर्थश्रम चाललेले आहेत ना, ते व्यर्थश्रम बंद केलेत ना तर खऱ्या नामस्मरणासाठी वेळ मिळतो, खऱ्या ध्यानासाठी वेळ मिळतो, खऱ्या तत्वाबद्दल विचार करण्यासाठी वेळ मिळतो. इतकं साधं आणि सोपं आहे. त्याच्यामुळे आजची जी कथा आहे, आजची जी आपण मोरल व्हॅल्यू शिकली, याच्यामधून अजून कोणाला काही बोलायचंय तुम्ही बोलू शकता. प्लीज गो अहेड. बोला बोला बोला. घड्याळांकडे बघू नका, घड्याळांकडे बघू नका. आपण जरी थांबलो तरी घड्याळ थांबणार नाहीये, आपण मेलो तरी घड्याळ थांबणार नाहीये. यू डोंट वरी, घड्याळ चालूच राहणार आहे. हे तुम्ही कॅमेरे का नाही ऑन करत आहेत? ज्योतिताई, उज्ज्वलाताई, प्रकाश दादा सगळे काही गायब आहात का? मंजिरीताई, अरे कॅमेरे ऑन करत जा. लोकांना तोंड दाखवायला एवढं लाजतोय, भगवंताला कसे तोंड दाखवणार आहोत आपण? येस, काय अजून कोणाला बोलायचंय बोला. शोभनाताई शांत शांत हल्ली. माझ्याकडे ना सारखं स्क्रीन येते जाते, आवाज ना ड्रॉप होते कधी कधी, मला क्लिअरिटीच येत नाही. म्हणजे मागच्या वेळेस पण असं झालं. वाईट नाही, माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम येतो, काही कळत नाहीये. अच्छा, मध्ये मध्ये ड्रॉप होते. त्याच्यामुळे मी बोललेलं पूर्ण हे होते की नाही. मी फक्त आता एक 4 मिनिटं मला सांगते. बोला ना बोला. शुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा, वा. अध्यात्म की शक्ति पल भी नहीं करते जुदा, इस अमर आत्मा का हमेशा घर में गम रहे, अगर बोल के आई तो सुनतो हमसे सब रहे. क्या बात आहे, खूप सुंदर ताई, खूप सुंदर. हे लिहून आपल्याला ग्रुपवर टाका, जमेल ना? टाका टाका. हा उज्ज्वला ताई बोला. मी फक्त एवढंच म्हणते की लिव्ह इन प्रेझेंट, म्हणजे नंतर भविष्यात आपण मोठे हो हे हो हे करत बसण्यापेक्षा जे आता आहे प्रेझेंट. अगदी छान,
खूप छान मुद्दा ताई तुम्ही म्हणलात की भूतकाळात काय झालं याच्यावरून माझं भविष्य कसं असेल याचा विचार करत बसण्यापेक्षा आता या क्षणी जे सुख आपल्या वाट्याला आलं आहे ते आपण भोगलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये मजा आहे. येस तो आत्ता किती खुश आहे हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. पुढे जाऊन मी कमवेल, अरे उद्याचा कोणी भरोसा सांगितलाय? इथे कोणी आहे का जे मला म्हणू शकतं की ताई तुम्ही उद्याचा सूर्य बघणार आहे, त्याला मी गुरु करून घेईन स्वतःचा, माऊलीनंतर त्याला मी मानेन? सांगा मला कोणी सांगू शकतं का? माझ्याबद्दल नाही, ते कोणाबद्दलच कोणी सांगू शकत नाहीये. जर आपल्या आयुष्याचाच भरोसा नाहीये तर आपण पुढच्या गोष्टींचा काय विचार करत बसा? मी अमकं करीन, मी तमकं करीन. मी म्हंटली ना मागे सुद्धा, ज्ञानेश्वरी वाचायचे आज वाचायचे, माळ जपायचे आज करायचे, जे सगळं आज करायचंय हे महत्वाचं आहे. खूप छान ताई. अजून कोणाला काही बोलायचंय? तर मला वाटतंय की इथे कोणालाच काही बोलायचं नाहीये, तर आपण आपल्या फायनल प्रार्थनेकडे येऊया. हा ज्योतिताई काही बोलायचंय? बोला ना. कथा म्हणजे गोष्ट सांगितली ना, गोष्टी म्हणजे कथाचा सुसवाट चाललाय, तुम्हाला फार आवडला. काहीतरी विचित्रपणा चाललाय समाजात कथेसाठी. बरोबर. त्याच्यात आध्यात्मिक ज्ञान कमी आहे, इतर बाकीच्या गोष्टीच खूप आहेत. आणि आपण बघतो आता जिथे कथा चाललंय तिथे काय चाललंय पेपरला वगैरे बघत असतो. खरंय खरंय खरंय, मान्य आहे. पण कसं आहे माहितीये का ताई, ज्योतिताई, तुकाराम महाराजांच्या काळात सुद्धा मंबाजी बुवा होते. तुकारामांच्या काळात सुद्धा कीर्तनकारांचा सुळसुळाट होता. आत्ता का दिसतोय? कारण आता सोशल मीडिया आहे आणि तो बघण्यासाठी हातात मोबाईल आहे म्हणून दिसतंय. मी त्या दिवशी माऊलींशी बोलत असताना, स्वामींशी बोलत असताना मी त्यांना असं म्हटली की तुमच्या काळामध्ये अध्यात्म करणं सोपं होतं, आमच्या काळात सोपं नाही आहे. कारण हे मोबाईल नावाचं यंत्र उचलून बाजूला ठेवणं आणि मग नामस्मरण करणं, याच्यामध्ये केवढा मोठा त्याग लागतो. तो कसा करायचा आम्ही? बरोबर आहे ना. आत्ताच्या काळात, तेव्हाच्याही काळात होतं, आत्ताच्याही काळात आहे, सगळं आहे, पण ते आपल्यापर्यंत पोहोचतंय. याच्यासाठी स्वामी माधवनाथ खूप छान बोलायचे. ते म्हणायचे ना की लोक भले आपल्याला म्हणतील की एक्कल कोंडा आहे, लोक भले आपल्याला म्हणतील की हा स्वार्थी आहे, हा लोकांशी बोलत नाही, काही हरकत नाही, पण ना आपण डेटा घ्यायचा नाही. डेटा जे आपण बघतो ना, अशा गोष्टी आपण बघायच्याच नाहीत. जर बघितल्या नाहीत तर डोक्यामध्ये तसे विचार येणारच नाहीत. आपण हीन गोष्टींकडे, शीन गोष्टींकडे बघूयाच नको असं आपण ठरवायचं. आपण चांगल्या गोष्टींकडेच बघायचं. जर चांगलं बघणार ना तरच आपल्या मनामध्ये चांगलं येणार. जर आपण फालतू न्यूज, म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की आपण वास्तवापासून दूर राहायचं. एकदा कळलं ना की ही बातमी घडली आहे, हे वाईट घडलंय, की त्याच्याबद्दल ते न्यूज चॅनल कसे दिवसभर बोंबलत राहतात, ते ऐकायची आपल्याला गरज नाहीये. आपल्याला एकदा कळलं की सतर्क राहायचंय, प्रश्न मिटला. ह्या गोष्टीच्या बाबतीत सतर्क राहायचंय, प्रश्न मिटला. हे आपण करू शकतो. बाहेर काय चाललंय ते महत्वाचं आहे, बट व्हॉट इज अ कॉल टू ऍक्शन? आपण काय करू शकतो? आपण सतर्क राहू शकतो. सावध झालो आलो हरीच्या जागरणा. हे सावध होणं महत्वाचं आहे. हरीचं जागरण म्हणजे कीर्तनाला गेलो असा त्याचा अर्थ नाहीये. सावध झालो, ग्रहण काय करतोय याच्या बाबतीत एकदा सावध झालो की अंतःकरणामध्ये हरीचं जागरणच होणार आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या बाबतीत आपण सतर्क राहिलो पाहिजे. आणि तुम्ही बोललात तसं त्यांचा सुळसुळाट आहे, चालायचं ते चालू दे. जग आहे, गोंधळ होणार, आपण ऐकायचा की नाही हे आपल्या हातात.